मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज धाराशिव दौरा आहे। ते धाराशिव दौऱ्यावर सध्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा धाराशिव दौरा। तुळजापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलं। नुकतेच ते पोहोचलेले होते। फडणवीसांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शनही घेतलंय। तुळजापूरनंतर पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणी मातेचं सुद्धा ते दर्शन घेतील। त्यानंतर पुण्यातील इंदापूरच्या नरसिंगपूरमध्ये जाऊन सुद्धा कुलदैवत लक्ष्मी नृसिंहांची सुद्धा पूजा ते करतील आणि दर्शन घेणार अशी माहिती सध्या समोर येते आहे। तर तुळजापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत त्यावेळीचे दृश्य, त्यांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं त्यावेळीचे दृश्य। सहकुटुंब यानंतर ते पंढरपूरमध्ये सुद्धा जातील आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन घेतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रहीम शेख सध्या आपल्या सोबत आहेत। रहीम, सध्या आपण बघू शकतोय की जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं। नेमका आजचा दिवसभराचं त्यांचं दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे? गौरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीनंतर म्हणजे जवळपास 21 महिन्यानंतर तुळजापूर शहरात दाखल झालेले आहेत। आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जवळपास 21 महिन्यानंतर ते आज तुळजापूर शहरात आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। या म्हणजे मुळात त्यांचा दौरा सकाळी 10:40 होता, परंतु 15-20 मिनिट लेट झाला आणि 11:10च्या नंतर त्यांचा दौरा सुरू झालेला आहे। त्यांचं जंगी स्वागत असं तुळजापूर शहरामध्ये झालेलं आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत तसं केलेलं आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंदिरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत। त्यानंतर ते तुळजाभवानीच्या मंदिराचे जे विकास कामं चालू आहेत त्या संदर्भात आराखडा बैठक घेतील। आराखडा त्याच्या समोर सादर होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ते चर्चा करतील आणि त्यानंतर ते पंढरपूरच्या दिशेने दर्शनासाठी जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलेलं आहे। ते म्हणजे कृष्णा खोरीचे 21 टीएमसी पाणी, जे की त्यांनी म्हटलं होतं 2024ला जून 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये 21 टीएमसी पाणी दाखल होईल। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या काळात की शेतकऱ्याचा 7/12 मी कोरा करेन, जो की अद्यापर्यंत झालेला नाही। प्रशांत कोरडकरचा विषय आहे, त्याच्यानंतर मराठा आरक्षणचे विषय आहेत, विविध विषय प्रलंबित आहेत। आता मुख्यमंत्री काय घोषणा करतील किंवा काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गौरी, नक्कीच रहीम, त्यांच्या या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।